मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची तब्बल 1.25 तास शिवतीर्थावर चर्चाही झाली आहे। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतली आहे, तेव्हा या दोघांच्या भेटीत काय चर्चा झाली आहे याचीच सध्या सर्वांना उत्सुकता लागली आहे। काहीच दिवसांआधी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता। भाजप नेत्यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। मात्र त्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस अचानक राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी आल्यानं राजकीय खळबळ उडाली आहे। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी ही भेट होती का याचीही दबक्या आवाजाने चर्चा सुरू आहे। ही कुठलीही राजकीय भेट नाही। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला। त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन। त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो। ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो। या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही। केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो। तर महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस राज ठाकरेंची भेट झाली आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। विधानसभेला शिंदे सेनेमुळे मनसेशी युती झाली नसल्याचा दावाही करण्यात आलाय। मनसे शिंदेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं विधानसभेला नुकसान झालं। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे भाजप युतीची चाचपणी होतीये का असाही सवाल आता उपस्थित होतोय। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप मनसेची युती शक्य आहे असाही सवाल उपस्थित होतोय। भाजप नेते सातत्याने राज ठाकरेंची भेट घेत आहेत। राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जातील अशी भीती भाजप नेत्यांना वाटते का असा सवाल आता विचारला जातोय। तर पुढच्या बातमीकडे वळूया। पुढची बातमी अमित ठाकरेंच्या संदर्भात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीची इनसाइड स्टोरी सामच्या हाती लागली आहे। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे राज्यपाल नियुक्त आमदार होणार का याचीच आता चर्चा सुरू झाली आहे। कारण भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे आमदार होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे माहीममधून उभे राहिले होते, मात्र तिरंगी लढतीत त्यांना पराभवाचा धक्का बसला। मात्र आता अमित ठाकरे भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होतील अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर आता चर्चांना उधाण आलंय। युतीच्या चर्चा उघडपणे होत नाही असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय। तर मनपाबाबत चर्चा झाली असू शकते अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनी दिली आहे। तर या भेटीमुळे शिंदे सेनेवर परिणाम होणार नाही असं शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलंय। मला वाटतं की ती सहज भेट आहे। त्याच्यामध्ये निवडणुका, युती, महायुती यापेक्षा संवाद आहे आणि कोणत्याही युतीची चर्चा ही अशा पद्धतीने होणार नाही उघडपणे। पहिल्यांदा तर त्या संदर्भात एकमेकाचा भाव, एकमेकाशी संवाद केल्यानंतर दोघांची सोबत एकत्र येण्याची इच्छा आहे का असं तपासलं जातं आणि हे उघडपणे कधीच तपासलं जात नाही। ही फक्त मैत्रीपूर्ण भेट आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे। मला काही कल्पना नाही त्यांची भेट झाली की नाही हे सुद्धा काही मला माहिती नाही, परंतु फडणवीस साहेब भेटत असतात, त्यांना ते फडणवीस साहेबांना भेटतात, शिंदे साहेब पण त्यांना भेटतात, हे सुरू असतं। आणि कदाचित त्या निवडणुकांच्यासाठी काही चर्चा आहे की काय मला काही कल्पना नाही, पण असू शकते, नाही असं नाही। मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं ती भेट असू शकेल। म्हणून आज राजसाहेबांशी जी चर्चा झालेली की त्या कारणास्तव झाली की तुमचा काही ॲक्शन प्लॅन असेल, तुम्हाला या महाराष्ट्राच्या हितासाठी काही करायची जर तुमच्या कल्पना असतील त्या संदर्भात मला वाटतं ते चर्चा झाला आहे असं। हे बघा, राजकारणामध्ये आजच्या घडीला राजसाहेबांकडे ना आमदार आहे ना खासदार आहे, परंतु तरी त्यांची भेट घेणं हे वेगळी भावना त्यांच्यामध्ये दिसून आलेली। म्हणून ते आल्याने आमच्या राजकारणावर काही परिणाम होईल असं समजण्याचं काहीही कारण नाही। शिंदे साहेबांचे त्यांचेही संबंध चांगले, राजसाहेबांची सर्वच लोकांशी, राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळे हा भेट मला वाटतं बहुतेक झाली असेल।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येते। राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमधून एकनाथ शिंदेंना वगळण्यात आले, तर दुसरीकडे या नव्या समितीत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना स्थान देण्यात आले। त्याचबरोबर महसूल, मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन तसंच आरोग्य मंत्र्यांचाही या समितीत समावेश आहे। मात्र या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आता मोठी चर्चा सुरू झाली आहे। शिंदेंना समितीतून डावलल्याचा अर्थ राजकीय धक्का असल्याचं मानलं जातंय। सर, आपत्ती विभागावरून आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव वगळलंय। आपत्ती विभाग जो आहे आपला आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याच्यावरून जे आहे ते एकनाथ शिंदे यांना नाव वगळलंय, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहे। कसं होणार आहे, काय कोण कसं वगळणार आहे, काहीतरी तुम्ही नवीन नवीन बातम्या तयार करता, काही मॅन्युफॅक्चर करता बातम्या। समितीत असणार कदाचित शिंदे साहेबांनी मला आता थोडं दुसरं कामकाज करू द्या, संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ हवाय, म्हणून कदाचित ते त्या समितीत नसावे। वगळलं नाही, वगळलं काही नाही, मुळात ते खातच त्यांच्याकडे होतं म्हणून वगळायचा प्रश्न येत नाही, परंतु त्यांनी कदाचित ती मागणी केली असावी म्हणून ते तिथं काम करण्यास थोडंसं मागे हात त्यांनी केलेली आहे। एकीकडे एकनाथ शिंदेंना वगळण्यात आलंय, तर दुसरीकडे आजच फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। त्यामुळे या राजकीय समीकरणांबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। तसंच पुढची बातमी समोर येते उदय सामंत यांच्या वक्तव्यासंदर्भातली। महायुतीतली प्रचंड धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनीच आपल्या सरकारच्या कारभाराबाबत नाराजी बोलून दाखवली आहे। उदय सामंतांच्या फाईल्स सीएमओ मध्ये अडकल्यामुळे ते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। MIDC आणि उद्योग विभागाचे निर्णय परस्पर होतात, अधिकारी परस्पर कारभार बघतात असा आरोप उदय सामंत यांनी पत्रातून केल्याचं समजतंय। उद्योग खात्याचे प्रधान सचिव आणि CEOंना उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त करणारं पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। धोरणात्मक निर्णय परस्पर का होऊ नये याचं कारण असं आहे की शेवटी आम्ही महायुती म्हणून काम करत असताना पूर्वीच्या महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीनं काम चालत होतं आणि महायुतीमध्ये कशा पद्धतीनं गतिमान काम चालतं देवेंद्रजींच्या, एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली, हे आम्हाला तुमच्याकडे एक्सप्रेसच केलं पाहिजे ना। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या पत्राचा मी अर्थ वेगळा लावलेला नाही, आमच्या अधिकाऱ्यांनी देखील वेगळा लावलेला नाही। ज्याने तुमच्याकडे पत्र दिलं असेल त्याच्याकडनं जर काय वेगळा अर्थ लावला जात असेल तो मला माहित नाही। तसंच यासोबतच देशभरातील आणि राज्यभरातील इतर महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून। बॉम्बे हायकोर्टाच्या नामांतराची मागणी होतीये। बॉम्बे हायकोर्टाचे नामकरण महाराष्ट्र उच्च न्यायालय करा अशी मागणी भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे। गोपाळ शेट्टी यांनी याबाबत केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांना पत्र देखील लिहिलंय। वाशिममध्ये आर्थिकदृष्ट्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी प्राथमिक शाळेत दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप देण्यात आली आहे। या परीक्षेत तब्बल 68 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत, यामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडलाय। मुंबईत रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा पुन्हा सुरू होणार आहे। महाराष्ट्र परिवहन विभागाने नुकतीच मुंबईत रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेला परवानगी दिली आहे। टॅक्सी संघटना आणि रिक्षा संघटनांनी रॅपिडोला विरोध केल्यानंतर काही काळ सेवा बंद होती। मंगळवारी कोकण रेल्वेवर ब्लॉक घेतला जाणार आहे। रोहा यार्डमधील अप मार्गावर ओव्हररायडिंग स्विच बदलण्याचं काम केलं जाणार आहे। त्यासाठी मध्य रेल्वेने सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक घेतलाय। या काळात एक्सप्रेस उशिराने धावणार आहे। भिवंडी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील भरारी पथकानं बेकायदा पाणीपुरवठा घेणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केलेत। गेल्या 3 दिवसात शहराच्या विविध भागात छापे टाकून 2 निवासी इमारती आणि एका व्यावसायिक आस्थापनेतील बेकायदा जोडण्या खंडित करण्यात आल्यात। लाखोंची पाणी चोरी करणाऱ्या 3 लोकांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहेत। सांगलीच्या कुंडलमध्ये ऐतिहासिक कुस्त्यांचं मैदान पार पडलंय। महाराष्ट्र कुस्ती मैदानात पंजाबच्या गौरव मचवाडाने पैलवान हर्ष सादगीर याला चितपट करत मानाची गदा पटकावली। कुंडल गावच्या यात्रेनिमित्त या कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं। यंदाचं हे 104वे कुस्ती मैदान होतं।
सांगलीमध्ये चंद्रनमस्कारचा विश्वविक्रम करण्यात आलाय। एकदाच 1200 महिलांनी चंद्रनमस्कार घालून विश्वविक्रम केलाय। सांगलीच्या तरुण भारत स्टेडियममध्ये चंद्रनमस्कारचा विश्वविक्रम पार पडला। याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये, एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद झाली आहे। बाबा तू मरणार आहेस का असा सवाल 8 वर्षाच्या चिमुरड्या तैमूरनं सैफ अली खानला केला होता। ही धक्कादायक माहिती स्वतः सैफ अली खाननं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे। 16 जानेवारी रोजी अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला होता। त्यानंतर त्याची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर आली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांशी ते परीक्षेपूर्वी संवाद साधत असतात। मोदींचा आज परीक्षा पे चर्चा कार्यक्रम झाला। गुलाबी थंडीची चादर सरकत नाही, तोच चटके देणाऱ्या उकाड्याचा अनुभव सध्या ठाणेकर घेत आहेत। गेल्या 2 दिवसांपासून ठाणे शहरासह जिल्ह्याचा तापमानाचा पारा 36 अंशांवर सरकलाय। दिवसा उन्हाचा तडाखा, गरम वातावरण असताना रात्री मात्र पारा 29 अंशांवर खालावतोय। मुंबईच्या तापमानाचा पारा काहीसा वाढू लागलाय। दिवसाच्या तसंच रात्रीच्या तापमानातही तुलनेने वाढ झाली आहे। दरम्यान सध्याचा काळ हा ऋतू बदलाचा असून उन्हाळ्याची चाहूल लागल्याचं हवामान विभागाचं निरीक्षण आहे। या कालावधीत कमाल तापमान 33-36 अंशादरम्यान राहणार आहे। राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमधून एकनाथ शिंदेंना वगळण्यात आले, तर दुसरीकडे या नव्या समितीत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना स्थान देण्यात आले। त्याचबरोबर महसूल, मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन तसंच आरोग्य मंत्र्यांचाही यात समावेश आहे अशी माहिती मिळते। एकीकडे एकनाथ शिंदेंना वगळण्यात आलं आहे, तर दुसरीकडे आजच फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे अशा चर्चा होत्या। मात्र फडणवीसांनी या चर्चा पोकळ आहेत असं म्हटलंय आणि प्रश्न फेटाळले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर अजित पवार यांनी सुरू केलेली वॉर रूम थंडावली आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वॉर रूम सुरू केली होती। राज्यातील पायाभूत सुविधा, रस्ते, सिंचन कामांवर वॉर रूमच्या माध्यमातून नियंत्रण, देखरेख ठेवली जात होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराज मोरेंचं 32 लाखांचं कर्ज फेडलंय। आर्थिक विवंचनेतून शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण करणाऱ्या शिरीष महाराजांसाठी एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचललंय। राहुल सोलापूरकरला सरकारने तात्काळ अटक करावी, महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे। याबाबत पुणे पोलिसांमध्ये संभाजी ब्रिगेड तक्रार सुद्धा देणार आहे। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर होणार असल्याची माहिती मिळतेय। परवेश वर्मा तसंच दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांची नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत। मोदींचा दौरा आटोपल्यानंतर शपथविधीचा सोहळा होणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। ठाकरे फडणवीस भेटीनंतर हा प्रश्न उपस्थित झालाय। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे असंही चाहत्यांचं म्हणणं आहे। पुण्यात उद्धव आणि राज ठाकरेंचे बॅनर्स लागल्यानंतर भाजपला भीती वाटतेय का असा सवालही उपस्थित होतोय। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीवर विरोधकांनी टीका केली आहे। राज यांचं राजकीय अस्तित्व संपत चाललंय, यामुळे राज ठाकरेंकडे कोण जातं याला फारसं महत्त्व राहिलेलं नाही अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केली आहे। फडणवीस राज ठाकरेंच्या कॅफेत चहा प्यायला गेले असं उपरोधिक वक्तव्य राऊतांनी केले। राजकारणात असे चहापानाचे कार्यक्रम होतच असतात। कॅफे चांगला असला की सर्वच चहापानालाच येतात असंही ते म्हणाले। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी एक मोठं विधान केलं होतं। आता त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। पंकजा मुंडेंनी नवा पक्ष काढावा, आमच्या त्यांना शुभेच्छा असतील असं राऊत म्हणाले। महायुतीतील प्रचंड धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच आपल्या सरकारच्या कारभाराबाबत नाराजी बोलून दाखवली आहे। उदय सामंतांच्या फाईल सीएमओ मध्ये अडकल्यामुळे ते नाराज असल्याची माहिती मिळते।
आता बातमी समोर येते पुण्यातून, कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। उंदराने चावल्याने एका विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावं लागलंय। या विद्यार्थ्यांमध्ये रेबीजची लक्षणं आढळून आली आहेत। उंदरांनी खाण्याचे पदार्थ, कपडे आणि पुस्तकांची नासधूस केली आहे, तरीही वसतिगृह प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। जर वेळीच उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशाराही अभाविपने दिलाय। येथील एक विद्यार्थी हिंदी विभागाचा आहे आणि 2 विद्यार्थी अर्थशास्त्र विभागाचे आहेत विद्यापीठातील। तर त्या विद्यार्थ्यांची 3 महिन्यापूर्वी तक्रार होती वसतिगृह ऑफिसला की त्यांच्या रूम मध्ये जे काही उंदीर येतात, साप येतात, त्यांच्या मालमत्तेची नासधूस करतात, त्यांच्या साहित्याची नासधूस केली। त्याच्याकडे रेबीज झालेले लक्षणाचे सिम्पटम्स आढळले आहेत त्याला। 3 महिन्यापूर्वी आपले मुख्य वसतिगृह प्रमुख ज्या काही मॅडम आहेत त्यांना मेसेज केला होता की मॅडम यावर काहीतरी तुम्ही ऍक्शन घ्या, नाहीतर आम्हाला एखादी नवीन रूम मिळवून द्या। पण विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही। आता मी जे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला धक्का बसू शकतो। तुम्ही जेवणात वापरत असलेल्या मिठामुळे जगभरात 19 लाख लोकांचा बळी जातो। बसला ना तुम्हाला धक्का? हो, हे खरंय। हे आम्ही नव्हे तर जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलंय। किती मीठ जीवघेणं ठरतं, तुम्ही किती मीठ खायला हवं, यावरचा हा विशेष रिपोर्ट पाहूयात। जास्तीचं मीठ खात असाल तर सावधान। मिठामुळे जातोय 19 लाख लोकांचा जीव। खाण्यातलं मीठ ठरतंय जीव घेणं। मिठाविना दररोजच्या जेवणाची आपण कल्पनाही करू शकत नाही। मात्र याच मिठामुळे दरवर्षी जगभरामध्ये 19 लाख लोकांचा जीव जातोय। पांढऱ्या रंगाचं मीठ सायलेंट किलर ठरतंय। त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेनं अतिरिक्त मीठ खाणं गंभीर आजाराचा बळी ठरू शकतात असा इशाराच दिलाय। नेमका अतिरिक्त मीठ खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो पाहूयात। जास्त मीठ घेतल्यामुळं रक्तामध्ये रक्ताच्या घनतेमध्ये बदल घडून रक्तदाब वाढतो आणि वाढलेल्या रक्तदाबामुळे अनेक गोष्टी होऊ शकतात आणि त्यामध्ये हृदयविकार होणं किंवा हृदयविकाराचा झटका येणं, मूत्रपिंडे खराब होणं, डोळ्यांवर परिणाम होणं, त्याचप्रमाणे अर्धांगवायूचा अटॅक येणं, अशा प्रकारचेही त्रास होऊ शकतात। जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून भारतात 90% लोक अतिरिक्त मिठाचं सेवन करतात। त्यामुळे भारतीय नागरिकांना गंभीर आजारांना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं मीठ खाण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत। प्रत्येक व्यक्तीने दररोज 2 ग्रॅम मीठ खावं। मात्र प्रत्येक जण 4.3 ग्रॅम मीठ खातोय। लोकांनी कमी सोडियम असलेल्या मिठाचं सेवन करावं। जास्त सोडियम युक्त मिठाऐवजी पोटॅशियम युक्त मीठ खावं। अतिरिक्त मिठाचं प्रमाण असलेलं जंक फूड खाऊ नये। जास्तीचं मीठ खाल्ल्याने जगभरात लाखो लोकांचा जीव जातोय। त्यामुळे तुमच्या शरीराला आजारांचं माहेरघर बनू द्यायचं नसेल तर जास्तीच्या मिठाचं सेवन करू नये, अन्यथा अतिरिक्त मीठ तुमचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।